प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहुदी लोकांनी पौलावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्या पुढे उभे केले. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुषी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी आणि परुषांचा पुत्र आहे. आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी आणि सदुकी यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री पुरुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, ह्या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्या बरोबर बोलला असेल तर मग कसे? असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू यरुशलेम मध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्या जवळ असावे, ह्यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आहे आणि कळवीन, ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली
ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.